एक हिंदू मुसलमान मानण्याचा एक नवीन प्रयोग आणला याने। माझे हिंदू इधर से अन्याय होता है, एक कोई थाम रहे बाबा, अरे ठहर भैया, मुझे सब समझता, मुझे राजकारण में हिंदू लोग मेरे पास है कि मुसलमान तेल डालने का काम कर रहा अकेला, पूरे मुसलमान सब अच्छे ही आगे, ये ऐसे कुछ लोग भी कहो हाथ जोडून विनंती रही, जातीवाद करू नका। कोणी कोणाला हिंदूला मुसलमाननी वाद करायचा, मुसलमानांनी हिंदूचं नाही करायचं, त्याला म्हणतात गावाची एकता। परंतु काही लोकांना फक्त कुठून तरी चार्ज होऊन यायचं आणि इथे काहीतरी चार्ज नहीं आया, बोला आप मेरा क्या करता, मैं आता, मुझे क्या देता। अरे जा भैया, कोई कुछ नहीं देता, जो देता ऊपर वाला ही देता, वहां से ही मिलता, सबको मिलता न्याय और इंसाफ। और इससे मैं क्या बोल सकता भाई, मैं तुमच्या समोर बोलू लागलो मी, यांना माझ्यावर विश्वास नाहीये तो सोडून द्यायला पाहिजे, चले जायला पाहिजे। अरे जाओ ना भैया, आप चले जाओ, आप आना नहीं मेरे बात कभी। और कोई भी कितनी पार्टियां हैं, कहीं भी जाना, दूसरी पार्टियां कितनी बड़ी है, उन्हें पार्टियां जिथे जायला पाहिजे ना। मी म्हणलो मी 3 काम मंजूर केले, तर फक्त जातीवाद या इथे हिंदू बांधवांना बदनाम करण्याचा काही नवीन डाव आणला का पुढे चार्ज होऊन आला का, जवळ माझे हिंदू येऊ लागले म्हणून तेल टाकायला आला। हे धंदे बंद करा। हे जे मी बोलू लागलो ना, काही लोक असेच करतात फक्त। हे जे मी देऊ लागलो एका मुसलमानाला वेगळं आहे, हिंदूला वेगळं आहे का? ही ज्या पेट्या आहे, ज्यांनी मागितला हिंदू असेल मुसलमान असेल सर्वांना देऊ लागलो मी, परंतु काही लोक कुठून तरी दान आणतात, कुठून तरी चार्जिंग होऊन असतात आणि बदनाम करण्याचा धंदा करतो। 50 वेळेस त्याला मी मदत केली, नकली सरपंच केला गावाचा, नकली, तरी भरोसा नाही। काय करायला पाहिजे, शरम वाटायला पाहिजे। कोर्टामध्ये तुझ्यासाठी गेलो मी, तुझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश रद्द केले मी, आणि कळून मी याचं समाधान नाहीये। म्हणजे असे बी लोक गद्दार कधी असेल का? मी त्या समाजामध्ये पैदा झालो, मी मुसलमान समाजावर कसा अन्याय करेल, परंतु हे कुठून तरी टोकन घेऊन येतात, बदनामी करण्याचं नियोजन करून आला का? 50 वेळेस माझ्याकडे आला, 50 वेळेस त्याला मी मदत केली, पण ते चूक झाली माझी। याला जायला पाहिजे जेलमध्ये, जर कळलं असतं याला कसं आहे तर असं नाही पाहिजे। माणसाने मी इतकं काम केलं माझ्या कामाचा, अरे ऐका जरा, त्याच्यामुळे हिंदू मुसलमान मध्ये वाद निर्माण होतो। ते डायरेक्ट बोलू लागले का हिंदू इथं कामच करत नाही मुसलमानाचा, त्याला काही अर्थ आहे का? असं काही बोलणं सोयीस्कर आहे का? आणि समजदार माणूस आहे असं नाही का आज आला नवीन तयार होऊन राजकारणामध्ये, राजकारण थांब रे बाबा, तुम्ही राजकारण तुमच्या गावाला मी कधी येणार नाही, मी येणारच नाही। अरे 15-18 तास काम करतो मी, 18 तास मी किती लोकांचं काम केलंय त्याचा अंदाज आहे का? काय बोलाल भांडा, मी केलं काम, आणि 50 वेळेस रात्री 12-12 वाजता यायला भेटतो मी, आणि मला हे इनाम देऊ लागले ते। तुम्ही कोणी बोललं का? हे हिंदू मुसलमान